नमस्कार, मी विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर असा भाजलेला मुगाचा भरडा तुम्ही कधी खाल्ला आहे का? तर एकतर मूग भाजल्यामुळे त्याची चव द्विगुणित वाढते, म्हणजे दुपटीने वाढते. आणि अशा पावसाच्या दिवसामध्ये पचायलासुद्धा खूप हलका म्हणजे हा भरडा होतो. एकतर पचायला हलका आणि चवीने खूप छान असा भन्नाट असा भरडा. चला रेसिपी पाहूया. तर 1 वाटी इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे आणि ते हिरवे मूग छान भाजून घ्यायचे. सुगंध सुटतपर्यंत याला भाजायचं आहे. म्हणजे 2 मिनिट इथे मी मूग भाजून घेतलेले आहे. आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला काही नसतं आणि पाऊस असला की बाजारात जायला पण वेळ मिळत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तर एकदम झटपट तयार होणारा हा भरडा नक्कीच तुम्हाला पण आवडेल. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण हा भरडा करून पहा. तर मूग इथे मी 2 मिनिट भाजून घेतलेले आहे. मस्तपैकी असा धीमा धीमा असा सुगंध सुटतो तोपर्यंत मूग हे भाजायचे. मूग आता भाजून झालेले आहे. गॅस बंद करूया आणि हे गार होऊ देऊया आणि मग एका भांड्यामध्ये काढून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण मूग आपण न धुताच भाजलेले आहे, त्यामुळे धुवून घ्यायचे छान. तर इथे मी मूग धुवून घेतलेले आहे, त्याच्यामधले पाणी काढून घेऊया. आणि आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल टाकलं. तेल छान कडकडीत गरम झालं की 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहे. मिरची आणि कांदा तेलावर टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकायला अजिबात विसरू नका, कारण कढीपत्ता टाकल्यामुळे याची चव खूप छान म्हणजे चव लागते याला. कढीपत्ता आवर्जून टाका. तर कांदा छान परतला गेला की 1 चमच हळद, 1 चमच धनिया पावडर आणि 1 चमच आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. मसाले छान परतून घ्यायचे. कोणत्याही भाजीला मसाले व्यवस्थित परतले की चव छान लागते. मसाले परतून झाल्यानंतर इथे मी 2 टोमॅटो टाकलेले आहे चिरून. टोमॅटोसुद्धा छान शिजवून घ्यायचा. थोडीशी कसुरी मेथी घातल्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो आणि चवही छान कोणत्याही पदार्थाला लागते. टोमॅटो छान शिजल्यानंतर चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं. तिखट, मीठ आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि धुवून ठेवलेले मूग घालायचे. मूगही मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिट मस्तपैकी परतून घ्यायचे. आणि मग इथे पाणी घालायचं आवश्यकतेप्रमाणे. मी 1 तांब्याभर पाणी इथे घातलेलं आहे. मूग शिजायला पाणी लागतं. आणि कुकरचं झाकण लावून कुकर बंद करून 4 ते 5 शिट्या आणून घ्यायच्या. इथे मी 4 शिट्या फुल गॅसवर आणल्या आहे आणि मंद गॅस ठेवून 1 शिटी आणलेली आहे. मग छान व्यवस्थित भरडा हा शिजला. पाहू शकता किती छान मस्त शिजलेला आहे आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे, कारण इथे मूग आपण भाजून घेतलेले आहे. खूप टेस्टी लागते. मूग भाजून घेतल्यामुळे चव याची दुप्पट तिपटीने वाढते. मी आधीच सांगितले तुम्हाला. गरम मसाला टाकून घेऊया. गरम मसाला, गोडा मसाला, कोणताही मसाला चालेल. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हा भरडा आता तयार आहे. हा भरडा तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा असंही नाश्त्याला खाऊ शकता. चिवळ्यासोबतही खूप छान लागतो. आणि याला जर ग्रेव्ही अजून तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं गरम पाणी करून टाकून 1 उकळी येऊ दिली की ग्रेव्ही होऊन जाते. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या विजयाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता किती छान असा शिजलेला आहे आणि झटपट आणि कमी मसाल्यामध्ये तयार होणारी ही भाजी तुम्हालाही नक्की आवडेल. नक्की करून पहा. मस्त खा आणि स्वस्थ राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.